थोडा वेळ बस शांतपणे आणि स्वतःला वेळ दे. बऱ्याचदा खचलीस आणि अनेक वेळा स्वतःहून उठलीस. तुझ्यासोबत ही स्वप्न पूर्ण केलीस, याबद्दल तुझे विशेष कौतुक. नमस्कार मंडळी, मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मी स्वतःला लिहिलेलं पत्र. आणि यस, हे पत्र मी अर्थातच उर्मिला निंबाळकर यांच्याकडून इन्स्पायर्ड होऊन वर्षाच्या सुरुवातीला लिहित आहे. या अगोदर मी बरेच पत्र मला स्वतःसाठी लिहिलेले आहेत, बट वर्षाच्या सुरुवातीला असं लिहिलेलं नाही आहे इंटेन्शनली. आणि मला खरंच हा कन्सेप्ट उर्मिला निंबाळकरचा आवडला की वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला पत्र लिहायचं आणि ते पत्र आपण वर्षाच्या शेवटी ओपन करायचं. तर मंडळी, हे पत्र मी माझ्या डेली बुकमध्येच लिहित आहे, कारण पत्र हे मला सांभाळणं शक्य नाही, कारण शौर्य लहान आहे आणि त्याच्यामुळे वस्तू सांभाळणं मला आत्ता तितकं पॉसिबल नाही होत. तर मी माझी स्वतःची जी नेहमीची बुक आहे ही मी 300 पेजेसची बुक वापरते. मला खूप अगोदरपासून सवय आहे जे काही माझ्या मनामध्ये आहे, जे काही माझे विचार आहेत ते एका पेजवरती उतरवायचे. त्याच्यासाठी मी नेहमी माझी बुक कॅरी करते. माझे अफर्मेशन्स, माझी ग्रॅटिट्यूड लिहिण्यासाठी मी बुक कॅरी करते. त्याच बुकमध्ये मी हे पत्र लिहिणार आहे. आणि मी एकच बुक ठेवते, कारण बाळ लहान असल्यामुळे मला वेगळ्या वेगळ्या विषयांवरती बुक्स कॅरी करणं शक्य होत नाही. आणि एक बुक माझ्यासाठी कम्फर्टेबल असते कॅरी करायला, आणि पटकन काही विचार आला, काही वाटलं ते लिहिण्यासाठी, आणि सगळं एकाच ठिकाणी असतं. त्यामुळे मी एकच बुक माझी ठेवते. तर मंडळी, अर्थातच उर्मिला निंबाळकर यांच्याकडून इन्स्पायर होऊन मी स्वतःसाठी पत्र लिहिलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. हे खूप पर्सनल पत्र आहे, मी शेअर नव्हती करणार, बट यस, मला असं वाटलं की माझ्या शेअर करण्याने जसं उर्मिला निंबाळकरनेही शेअर केलेलं आहे तिचं पत्र, तर त्याच्यामुळे खूप लोकांना अजून इन्स्पिरेशन मिळालं पत्र लिहिण्यासाठी. आणि अनेकदा आपल्याला पत्र लिहायचं का हे माहिती असतं, बट पत्रामध्ये काय लिहायचं हे नसतं माहिती. त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझं पत्र शेअर केल्यानंतर तुम्हाला हेल्प होईल की नक्की आपल्या पत्रामध्ये आपण काय लिहायला हवं करून. त्यात निग्लेक्टेड जे कम्युनिकेशन असतं ते असतं सेल्फ टॉक. आपण सगळेजण स्वतःशी कधी बोलत नाही आणि ते बोलणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा आपण जेव्हा नकारात्मक भावनेमध्ये असतो किंवा कोणाशी आपलं जमत नसेल, नाहीतर काही भांडण वगैरे रुसवा फुगवा झाला असेल, तर आपण त्या व्यक्तीशी न बोलता स्वतःशी त्या व्यक्तीविषयी बोलत असतो, आणि ते पण मोस्ट ऑफ द टाईम निगेटिव्हच बोलत असतो. तर सेल्फ टॉक हा नेहमी पॉझिटिव्ह असायला हवा, कारण आपण जे काही बोलतो आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतं. आणि जी इन्फॉर्मेशन सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते, माइंड आणि कॉन्शियस माइंड काय आहे, जर तुम्हाला नसेल माहिती तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल. तर आपण ज्या गोष्टींचा वारंवार विचार करतो, ज्या आपण भावनेमध्ये जास्त वेळ राहतो, तर सबकॉन्शियस माइंडला ती इन्फॉर्मेशन स्टोअर व्हायला लागते. आणि सबकॉन्शियस माइंडचं कसं असतं, त्याला माहितीच नसतं काय योग्य आहे आणि काय अयोग्य. मग ज्या वेळेला आपण एखादी ॲक्शन करतो किंवा एखादी ॲक्शन करायची असते आपल्याला, त्यावेळेला सबकॉन्शियसमध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते ती आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध असते. आणि मग ती चुकीची असो किंवा बरोबर, आपण ती इन्फॉर्मेशन वापरून काही जे ॲक्शन करायचे असतात त्या करत असतो. आणि त्याच्यामुळे चुकीच्या नकारात्मक गोष्टी किंवा पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात आपल्या लाईफमध्ये. तर आपल्या लाईफमध्ये जर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी घडवून घ्यायच्या असतील, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टीच गेल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी सेल्फ टॉक हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं, लुईस ले यांचं मिरर वर्क हे बुक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेल्फ टॉकला खूप छान दुजोरा दिलेला आहे, खूप छान वर्णन केलेलं आहे की सेल्फ टॉक कसा केला पाहिजे आणि का करायला हवा. बुकचं इन्स्पिरेशन घेऊन आणि अनेक लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बुकचे सिरीज वाचल्यानंतर
मला भरपूर फायदा झाला आणि भरपूर साऱ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये चेंज झाल्या आणि मी खूप ग्रेटफुल आहे की शौर्य झाला. अगदी तो पोटात असल्यापासून खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींशी मी जोडली गेली आणि जितकं मी पॉझिटिव्ह गोष्टींसोबत जोडली गेली तितक्या अजून त्या गोष्टी अट्रॅक्ट होत गेल्या आणि तेव्हापासूनच अजून जास्त व्यवस्थित कन्सिस्टन्सीने लिहिण्याची सवय मला तेव्हापासून लागली. तर येस, मी आज तुम्हाला माझं पत्र वाचून दाखवते आणि पत्र वाचता वाचताच मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की मी ते तसं का लिहिलेलं आहे करून. तर मी स्वतःसाठी 7 जानेवारीला लिहिलेलं आहे. प्रिय श्वेता, कशी आहेस? थोडा वेळ बस शांतपणे आणि स्वतःला वेळ दे. तुझ्या प्रत्येक विचारांमध्ये आणि वेळेमध्ये तू सतत दुसऱ्यांना प्राधान्य दिले आहेस. तुझ्यासाठी हे 1 वर्ष फार चॅलेंजिंग होतं. अगदी प्रेग्नेंट झालीस तेव्हापासूनच तुला अनेक भावनिक चढउतारांचा सामना करावा लागला होता. तू बऱ्याचदा खचलीस आणि अनेक वेळा स्वतःहून उठलीस. तुझ्यासोबत फार अनपेक्षित गोष्टी घडल्या, तरीही तू तुझ्या स्वप्नांची उंच भरारी मारलीस. तुझीच काय तर तू इतरांचीही स्वप्न पूर्ण केलीस. याबद्दल तुझं विशेष कौतुक. हे सगळं सिक्रेट नक्की काय आहे तुला माहिती आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनने आकर्षित केलेल्या परिस्थिती आहेत. काही गोष्टींसाठी वेळ मिळाला नाही, अनेक तक्रारी, चिडचिड झाली, पण सगळ्यांचं सोल्युशन काय आहे हे तू जाणतेस. कृतज्ञतेची जादू तुला सगळं मिळवून देत आहे आणि ती जादू वापरून तुला सगळं मिळवायचं आहे. आता हीच कृतज्ञतेची जादू तुला जे नाही आहे तुझ्याकडे ते मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ही जादू तुला सगळ्यांना सांगायची आहे. तुला खूप दूर जायचे आहे. तुझी स्वप्न मोठी आहेत आणि ती तुला कशी पूर्ण करायची हे सुद्धा माहीत आहे. तुझ्या घरचे, बाळ, नवरा सगळेजण तुला सपोर्ट करत आहेत. तू थांबू नकोस, शंका करू नकोस, दुसऱ्याला बदलायला जाऊ नकोस आणि चुकीच्या लोकांकडून चांगल्या अपेक्षा फार करू नकोस, कारण आता तुला मंत्र माहिती आहे ॲक्सेप्टन्सचा. त्याच गोष्टीचा जास्त विचार कर जी गोष्ट तुला हवी आहे. हे वर्ष तुझ्यासाठी खूप भरभराट घेऊन आलेले आहे. तुझा प्रत्येक क्षण तुला बहरवायचा आहे. फक्त आनंदी भावनांच्या लहरीत तुला राहायचे आहे. तूच ठरवले आहेस ना की हे वर्ष संपण्या अगोदर तू 5000 स्क्वेअर फूट नवीन घर स्वतःच्या नावावरती विकत घेशील. तुझा यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज प्रचंड ग्रो होत आहे. तुला, तुझ्या बाळाला आणि तुझ्या नवऱ्याला या सुंदर विश्वाकडून सत्कर्माने केलेल्या कार्यासाठी मानवंदना मिळेल. लोकांचे प्रेम, विश्वास, आदर तू जिंकशील. तो दिवस तू आणू शकतेस हे तुला माहीत आहे. मग थांबू नकोस. जे हवं आहे त्याकडे लक्ष केंद्रित कर आणि जिंकून घे हे विश्व. तुझीच श्वेता. हे पत्र मी 7 जानेवारीला लिहिलेलं आहे, रात्री 10 वाजता. अर्थातच 1 जानेवारीला मी पत्र नाही लिहिलं कारण माझं शिफ्टिंग चालू होतं आणि नवीन सुरुवात करण्यासाठी कुठल्या मुहूर्ताची किंवा 1 तारखेची गरज नाही. आपण कधीही करू शकतो. जसं मी पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की हे 1 वर्ष माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की मी जेव्हापासून प्रेग्नेंट राहिले आणि या पत्रामध्ये मी उल्लेख केलेला आहे की हे 1 वर्ष माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. मी प्रेग्नेंट होते, त्याच्यानंतर शौर्य झाला. शौर्य NICUमध्ये होता 21 दिवस आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट होते आणि जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या शरीरामध्ये प्रचंड हार्मोनल चेंजेस होत असतात आणि तिचे खूप मूड स्विंग्स होतात. तिचे शरीर, तिचं मन खूप प्रकारे स्ट्रेस आउट होत असतं. हार्मोनल चेंजेसला मीही अपवाद नाही. माझ्यामध्येही भरपूर हार्मोनल चेंजेस झाले आणि भरपूर मूड स्विंग्स झाले. खूप चिडचिडही झाली, खूप आनंदही झाला आणि कधीकधी उगाच रडूसुद्धा यायचे आणि याचाच परिणाम माझ्या नात्यांवरतीही झाला आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी शिकले आणि मला स्वतःलाच वेळेनुसार रिअलाईज झालं की एखादी गोष्ट लावून धरणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या मूडमध्ये, एखाद्या स्थितीमध्ये जास्ती वेळ राहणे आपल्यासाठीच किती घातक असू शकतं आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात
हे मी वेळेनुसार हळूहळू शिकत गेले. बऱ्याच वेळेला बाळ लहान असल्यामुळे एखाद्या गोष्टी करण्यासाठी मला तितकासा वेळ मिळाला नाही जितका पहिले निवांत वेळ असायचा. त्याच्यामुळे तो एक वेगळा स्ट्रेस असायचा, ऑफिसचा स्ट्रेस. तर या सगळ्या गोष्टींची चिडचिड, तक्रार मी सुद्धा केली आणि मी ते प्रामाणिकपणे सांगत आहे. कधी विक्टिम कार्डही प्ले झालं असेल माझ्याकडून, पण हे सगळं मी एक्सेप्ट केलेलं आहे की यात आपल्याही काही चुका आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्यालाही आपण कळत नकळत त्रास दिलासुद्धा असू शकतो. अर्थातच दिला आहे. आणि सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्ष जर मी कुठल्या गोष्टीवर केलं असेल तर ते स्वतःवरती, स्वतःच्या शरीरावरती आणि स्वतःच्या मनावरती. तर बऱ्याच गोष्टी मी नवीन शिकले जरी असले तरी पण शेवटी स्वतःला जो न्याय द्यायला हवा तो मी दिला नाही आणि तो यावर्षी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या मनाची काळजी घेण्याचं काम हे माझं फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे यावर्षी. अर्थातच बाळ हे माझं फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याच्यानंतर माझं स्वतःची काळजी घेणे ही माझी सेकंड प्रायोरिटी असणार आहे. स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःला प्राधान्य देणे हे सेल्फिश असण्याचं लक्षण नाही. जेव्हा आपण स्वतःचीच काळजी घेत नाही आणि स्वतःला वेळ देत नाही तेव्हा आपण दुसऱ्याची काय काळजी घेणार आणि दुसऱ्याला काय प्रेम देणार. तर म्हणूनच मी यावर्षी हा गोल ठेवलेला आहे की जितकं स्वतःला आपण छान ग्रूम करू शकू तितका आनंद आपण दुसऱ्यांना वाटू शकतो. तर मंडळी, यावर्षीची सगळ्यात गोड आणि छान गोष्ट माझ्यासोबत घडली ती म्हणजे शौर्याचा जन्म आणि त्याच्यानंतर मला मिळालेला कृतज्ञतेचा सोनेरी धागा, जो आता मी मरेपर्यंत आणि अनेक जन्मोजन्मी तो माझ्यासोबत नेहमी असणार आहे. कारण कृतज्ञतेशिवाय काहीच नाही आहे आपल्या जीवनाला अर्थ. तर मी युनिवर्सवरती खूप जास्त बिलीव्ह करते. आपल्याला या विश्वाने बनवलेलं आहे. आपण जे खातो, आपण श्वास घेतो, आपण बोलतो, चालतो, आपली नाती, आपल्या वस्तू, आपली माणसं, हा समाज, आपल्याला जगण्यासाठी जी गोष्ट लागत आहे ती प्रत्येक गोष्ट या विश्वानेच आपल्याला दिली आहे, या युनिवर्सनेच आपल्याला दिली आहे आणि त्याच्याबद्दल आपण प्रत्येक क्षणी कृतज्ञ असलंच पाहिजे. तर मी युनिवर्सला खूप मानते आणि मला युनिवर्सवरती खूप विश्वास आहे की तो मला जे काही देणार आहे सकारात्मक गोष्टी त्या भरभरून देणार आहे आणि माझं काम हे असणार आहे की त्याच्याकडे नेहमी कृतज्ञता व्यक्त करायची. माझ्या पत्रामध्ये मी हेच स्वतःला सांगितलं आहे की जो कृतज्ञतेचा धागा तुला मिळालेला आहे तोच तू आता धरून पुढे वाटचाल करायची आहे. मंडळी, यावर्षी मी शिकलेली आहे की आपले विचारच आपल्याला घडवत असतात आणि त्याच्याविषयी आपण अलर्ट राहणं किती महत्त्वाचं आहे. आणि आता मला पटकन कळतं की निगेटिव्ह स्टेटमधून पॉझिटिव्ह स्टेटमध्ये कसं जायचं आणि कृतज्ञतेचा धागा वापरून कशी आपले स्वप्न पूर्ण करायची. तर तेच सगळं मी या पत्रामध्ये स्वतःला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःला वारंवार आठवून दिलं आहे की तुला हे सगळं माहिती आहे. आता तुला फक्त थांबायचं नाही आहे, सकारात्मक गोष्टी तुला करत जायच्या आहेत. तोच उल्लेख मी केलेला आहे की या विश्वाकडून मानवंदना तुम्हाला मिळवायची आहे. सत्कर्माने सगळ्या गोष्टी मेहनतीने करून पुढे जायचं आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा हे पत्र लिहा आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला आवडेल या विषयावरती अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमचे ज्या काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी, मदत करण्यासाठी. मला असं वाटतं की सगळ्यांनी पत्र लिहावं. पत्र लिहिण्यासाठी अमीर, गरीब किंवा कुठल्याही वयाची अट नसते किंवा कुठल्याही परिस्थितीची अट नसते. साधा एक पेन, पेपर घेऊ शकतो आपण आणि त्याच्यावरती आपल्या मनातले विचार आपण मांडू शकतो. वर्षाच्या सुरुवातीला पत्र लिहिण्याचं कारण हेच की आपण अनेक संकल्प करतो आणि ते संकल्प आपण कॅरी फॉरवर्ड करतो की नाही, त्याच्यावरती खरे उतरतो की नाही, हे वर्षाच्या शेवटीच आपल्याला कळतं आणि त्याच्यावरूनच आपण दुसऱ्या वर्षी कोणता संकल्प केला पाहिजे याची एक ॲनालिसिस करतो. तर स्वप्न पाहणं, संकल्प करणं ही वाईट गोष्ट नाही आणि त्याच्यामध्ये फेल्युअर्स आले तर खचण्याची गरज नाही. ते भरभरून पहा स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी काय काय करता येईल त्याच्यावरती जास्ती भर द्या. व्हिडिओचा शेवट करण्या अगोदर मला सगळ्यांना तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
कारण तुम्ही सगळेजण जे भरभरून प्रेम आमच्या व्हिडिओजला देता, हे स्पेशली नवीन घराच्या व्हिडिओला जे प्रेम दिलेलं आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून कृतज्ञता. आणि यस, अजून खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत. नवीन घराच्या सिरीजच घेऊन येणार आहे मी. अगदी फर्निचर आपलं कसं डिझाईन करायचं, कसं लॅमिनेट ॲक्रिलिक सिलेक्ट करायचं आणि कशा घरातल्या वस्तू कुठून परचेस करायच्या ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमचं राहतं घर किंवा नवीन घर छान तुम्ही डिझाईन करू शकता तुम्हाला हवं तसं. तर या सगळ्याची सिरीज मी घेऊन येणार आहे आणि हळूहळू त्या व्हिडिओज अपलोड होतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून या व्हिडिओज कधी आल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर यस मंडळी, आज आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावरती. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.